नमस्कार, जोहार मंडळी. स्वागत आहे माझ्या एका या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही येऊन पोचलो आहोत वापीला. डहाणूवरून ट्रेन पकडून आता येऊन पोचलो वापीला आणि इथून मग आम्ही गाडी बुक केली होती, तर ती आम्हाला सगळीकडे फिरवणार होती. तर आम्ही कुठे चाललो आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला समजेलच. आणि खरंच खूप छान ठिकाण आहेत, तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आजचं वातावरण हे पूर्ण ढगाळ असं झालेलं होतं. आम्ही आलेलो होतो एकदा इकडे फिरायला, पण तेव्हा दीक्षू छोटी होती आणि आता बाबूला घेऊन परत दोघांना घेऊन आलो आहोत. आणि आमच्यासोबत हे आहेत काका काकू, तर त्यांना यायचं होतं, तर त्यांना फिरायचं होतं म्हणून इकडे आलो आहोत आम्ही. तर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा. मला तर खूप छान वाटत आहे आणि रस्ते पण खूप छान आहेत म्हणून आम्ही शूट करत चाललो आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि कशा वाटला कमेंट करून सांगा. तरी हा आहे पहिला भाग आणि याचा दुसरा भाग तुम्हाला अजून पाहायला भेटेल, तर तोही पहा. कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि बघा, आता येऊन पोचलो आम्ही दमनला. तर नेमकं ठिकाण माहिती नाही कुठलं काय ते, पण आता येऊन पोचलो आम्ही दमनमध्ये. तर बघू शकता किती मस्त वाटत आहे तिकडे बिल्डिंग वगैरे कलरिंग केलेल्या. त्याच्यानंतर आम्ही येऊन पोचलो इथं दमन बीचला. आणि इथं हा राजवाडा आहे, तो आम्हाला बघायचा होता. मागे मी इथं आलेली, पण तेव्हा एंट्री नव्हती वाटतं, कोविड तेव्हा होता, त्यावेळेस एंट्री नव्हती. आज आम्ही त्याच्यामध्ये जाऊन बघणार आहोत. तर तुम्ही पहा कसा वाटतो कमेंट करून सांगा. आणि हे आहेत आमचे ड्रायव्हर दादा. त्यांनी आम्हाला सगळीकडे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे जेवढा टाईम होता त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आता आम्ही जाऊन बघूया आतमध्ये. तर तुम्ही चला आणि बघा कसं वाटलं कमेंट करून सांगा. आणि हा जो दरवाजा आहे तो आता जुना जो होता तो तोडून नवीन केलेला दिसला, कारण जुना दरवाजा तिथंच पडलेला होता आणि हा नवीन बनवून लावलेला आहे. आणि आतमध्ये बघू शकता असं पूर्ण ग्राउंड आहे आणि इथं एक स्कूल आहे. तर त्या स्कूलला आता सध्या तरी सुट्टी होती आणि म्हणून आतमध्ये एंट्री होती असं वाटतं. चर्च आहे आणि स्कूल आहे आणि इथं गार्डन जे आहे ते खूप छान वाटत आहे. तर वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं इथं होती आणि ती मला खूप आवडली आणि खूप छान वाटलं. फक्त ऊन जास्त होतं एवढंच. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर बाबूने आणि दीक्षूने तर खूप एन्जॉय केलेला आहे. आपल्याला काय हिस्ट्री माहित नाही ना, जेल असतील. इथून ती बाहेरच ना. इथून तर तू एक मार्ग
येतं जिथे खेळतो. तर आमचा पूर्ण राजवाडा फिरून झाला होता आणि इथे येऊन आम्हाला उतरायचं होतं. वाटलेलं की इथं रस्ता असावा, पण इथं रस्ता नव्हता. मग आम्हाला परत मागे फिरावं लागलं आणि परत मग सर्व असा चक्कर मारून मग उतरावं लागलं. तर खूप ऊन होतं आणि कंटाळा पण आला होता आणि आम्हाला आता जेवायचं होतं, नाश्ता तरी करायचा होता. तर साईडलाच हे गार्डन होतं. त्या गार्डनमध्ये आम्ही मग गेलो आणि तिथं आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि बाबू पण मस्त खेळला. आणि हे झाड बघा, त्याचे जे फळ आहेत, फुलं आहेत, खूप छान वाटलं हे झाड. आणि एका काकूला विचारलं तर त्या बोलल्या की हे नागफळ म्हणून काहीतरी सांगितलं त्यांनी. तर त्याची जी फुलं होती ती खूप छान दिसत होती. त्याच्यात असं नागासारखं पण होतं आणि मध्ये असा शिवलिंग होता. तर ते बघू शकता फूल. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो आता दुसऱ्या गार्डनमध्ये. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढील भागात बघायला भेटेल, तर तो नक्की बघा आणि कसा वाटला कमेंट करून सांगा. चला बाय, आज इथंच थांबूया.